वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच वास्तूंना नेहमीच व्हिजिट करत असतो आणि बऱ्याच प्रकारचे अनुभव सुद्धा येत असतात। त्यातीलच हा एक अनुभव। एका कपलने मला घरी बोलवलं होतं वास्तुशास्त्राकरता म्हणा किंवा त्यांच्या प्रॉब्लेमचा विषयी सोल्युशन घेण्याकरता। मी त्यांच्या घरी गेलो। घरी गेल्यावरती घरामध्ये काही नाही, 2 लहान मुलं आणि नवरा बायको असा परिवार होता। त्यांना म्हटलं काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, का बरं तुम्हाला वास्तुशास्त्राची गरज वाटली। त्यांनी सांगितले की अहो पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे, ना तब्येतीचा प्रॉब्लेम आहे, परंतु सतत आमची भांडण होत असतात आणि आज आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहे आणि कधीच आमचं पटलं नाही आणि सतत आम्ही नेहमीच भांडत असतो आणि आता आम्ही या स्टेजला आलेलो आहे की आपण आता विभक्त होऊयात। परंतु आम्हाला ज्यांनी तुमच्याकडून एकाने वास्तुशास्त्राचं करून घेतलं त्यांनी तुमचा रेफरन्स दिला आणि सांगितलं की यांना एकदा बोलून बघा आणि मग पुढचा जो काही डिसिजन आहे तो घ्या। तर घरामध्ये असं नाही की एकच कोणीतरी माझ्याशी बोलत होतं, तर दोघंही नवरा बायको दोघंही होते आणि दोघंही सांगत होते की आम्हाला हे कळतंय की आम्ही भांडतोय आणि आम्हाला हेही माहिती आहे की निष्कारण पद्धतीची ती भांडणं चालू आहेत, परंतु काय करायचं तेच कळत नाही। त्यांना म्हटलं तुम्ही इथे राहायला कधी आला। त्यांनी सांगितलं लग्न ज्यावेळेस ठरलं ना त्याच वेळेस हे घर घेतलं होतं आणि म्हणजे ऑलमोस्ट लग्नानंतर आम्ही इथेच राहतोय आणि जसं लग्न झालं तसं भांडणच चालू आहेत आमच्यामध्ये। तर मग त्यांचं मी म्हटलं बघू आपण पत्रिका बघूया, तुमच्या कदाचित पत्रिका जुळत नसतील त्यामुळे सुद्धा असेल, म्हणून मग मी त्यांच्या पत्रिका बघितल्या। तर दोघांच्या पत्रिकेमध्ये खरं म्हणजे वैवाहिक जीवन किंवा मॅरिड लाईफ डिस्टर्ब असं काही दिसत नव्हतं। मग कुंडली मॅच करून बघितली, तर कुंडली सुद्धा मॅचिंग उत्तम जुळली होती। तर त्यांना मी म्हटलं तुमच्या आई वडिलांनी लग्न करताना कुंडली मॅच केली होती का। हो म्हटले, 3 गुरुजींना दाखवली, तिघांनाही हो सांगितलं, मगच आम्ही लग्न केलं होतं आणि आता तर इथं सगळं उलटच दिसतंय की माहीत नाही पत्रिका खरोखरच मॅच होती का नाही, किंवा ज्या आम्ही एकमेकांना ज्या काही बर्थ डेट्स किंवा बर्थ डिटेल्स शेअर केल्या त्या खऱ्या आहेत की नाही इथपासूनच आता शंका वाटायला लागली। तर त्यांना म्हटलं नाही तसं नाही आहे। तरी त्यांची कुंडली मी अर्ध्या तासाने पुढे मागे दोघांचे कुंडली करून बघितल्या आणि तरी सुद्धा ते मॅच होत होत्या। त्यामुळे पत्रिका हा जो विषय होता ना हा इथे विषय बंद झाला त्यांच्या भांडणाकरता। मग विषय येत होता, मी म्हटलं आता मग आपल्याला थोडंसं वास्तूमध्ये बघावं लागेल। त्यांना म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुमचं, की का बरं भांडण होतं, तुम्ही कधी विचार केला आहे। त्यांनी सांगितलं नाही कारण कधी कुठलंच काही आम्हाला सापडत नाही। घराच्या बाहेर गेलो की आम्ही खूप चांगला असतो, परंतु घरात आलो की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून इतकी कुरबुरी होती की एकमेकांचं तोंड सुद्धा बरेच दिवस आम्ही बघत नाही आणि बोलणं तर कधी कधी महिनाभर बोलत नाही। तर म्हटले मग याला काहीतरी आहे का तुमच्याकडे सोल्युशन, अदरवाईज आम्ही तर मेंटली प्रिपेअर झालो की आपण आपलं विभक्त राहूया आणि ते त्यांचा मार्ग वेगळा बघतील, मी माझा वेगळा मार्ग बघेल आणि मुलांचं बघूयात पुढे कसं काय करायचं ते। तर मी म्हटलं नाही तुमची पत्रिका जी आहे ना ती इतकी चांगल्या प्रकारे जुळली, तेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही कितीही बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जरी राहिलात, घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आत्ता तरी असं दिसतं की तो होणार नाही म्हणून। मग ते म्हटले मग तुम्हाला काय वाटतं काय करायचं। मी म्हटलं तुमचं एकदा घर सगळं आपण बघूया आणि मग बोलूया। ज्यावेळेस त्यांचे घर बघितलं मी, आमच्या वास्तुशास्त्रामध्ये घटस्फोटाचं घर म्हणून एक काही वेगळी कन्सेप्ट आहे। घटस्फोटाचं घर म्हणजे नॉट नेसेसरी घटस्फोट व्हायलाच पाहिजे, परंतु घटस्फोट होण्या इतपत भांडणं होणारं घर असे जे काही वास्तूचे नियम आहेत ते तंतोतंत घर त्यांचं तसं होतं। म्हणजे काय होतं की त्यांचं आग्नेय दिशेला एंट्रन्स होतं, पण आग्नेय दिशेचा एंट्रन्स असल्यावरती त्यांचं मास्टर बेडरूम जे आहे ते बरोबर वायव्य दिशेमध्ये गेलं होतं, पण मास्टर बेडरूममध्ये ते झोपत होते। आग्नेय दिशेचा एंट्रन्स जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये तप्त वातावरण किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणाला सुरुवात करणे असं झालं होतं। त्याच्यानंतर त्यांचं वायव्यचं जे बेडरूम आहे ते सतत एकमेकांविषयी कंप्लेंट, कुठल्याच गोष्टीमध्ये ऍडजस्ट करायची नाही। आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे चंद्र जो असतो ना, म्हणजे वायव्य जी दिशा असते, वायव्य दिशा ही चंद्राची दिशा आहे, तर वायव्य दिशेला तुमचं मास्टर बेडरूम आलं तर तिथे
मानसिक कंट्रोल जो आहे तो डिस्टर्ब होतो आपला बेसिकली. त्यामुळे वायव्य दिशेला कपलनी खरं झोपणं ॲडवायजेबल नसतं. तर ते तिथे एवढ्या वर्षापासून झोपत होते. कदाचित सुरुवातीला त्यांची तेवढी सिव्हिअरिटी नसेल, परंतु हळूहळू जशी वास्तू जुनी होत गेली तसतसा तो परिणाम जास्त जास्त वाढत गेला होता. त्यानंतर किचन जे होतं त्यांचं, किचन जे होतं नैऋत्येला होतं. नैऋत्येच्या किचनमध्ये काय होतं की थोडेसे लेडीज ॲग्रेसिव्ह होतात, लेडीज थोड्याशा डॉमिनेटिंग होतात, लेडीज स्वतःच खरं या गोष्टीमध्ये मांडण्या इतपत त्यांचा विचार येत असतो. आणि दुसरीकडं पुरुषांचं जे हे असतं स्थान जे असतं ते नैऋत्य असतं. ते जर समजा लेडीजने घेतलं किंवा कधी कधी आग्नेय स्थान लेडीजचं असतं ते जर पुरुषांनी घेतलं तरी सुद्धा घरामध्ये अशा प्रकारचे वादविवाद होतात. तर हे जे घर होतं हे वास्तुशास्त्राच्या प्रमाणे पूर्णपणे विरुद्ध किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे जे रिलेशनशिप आहे त्या रिलेशनशिपला पूर्णपणे विरुद्ध करणारं होतं. तर मग त्यांना मी सांगितलं की जर तुम्ही इतक्या निर्णयापर्यंत आलेला आहात, एवढी वर्ष काढलेली आहातच, तर एक 3.5-4 महिने पिरियड अजून थांबा, बघू आपण पुढे काय होतं ते. तर त्याकरता मग ते म्हटले मग काय उपाय आहेत का. मग त्यांना मी काही उपाय दिले, पत्रिकेतले पण काही उपाय दिले आणि मेन मुख्यतः वास्तूची ट्रीटमेंट तिथे केली. आपण वास्तूची ट्रीटमेंट केली. वास्तूच्या ट्रीटमेंटमध्ये आग्नेय दिशेचे दोष, वायव्येचे दोष तर नुसते काढलेच नाही, त्यांना मी काही गोष्टी थोड्याशा नॅचरल सुद्धा चेंज करायला लावल्या. तर त्यांना नैऋत्येचं किचन लगेच चेंज करायची त्यांची इच्छा नव्हती, कारण पुढे दोघांचं काय होणार हेच माहीत नव्हतं. परंतु दक्षिण दिशेला काही थोडीशी जागा जी होती त्यांना वाटलं की तुम्ही सध्या तिथे झोपत जा वाटलंच तर. मग ते सुद्धा ॲग्री झाले. मग दक्षिण दिशेला ते त्यांचं घर, कारण 4 जण होते त्यामुळे दक्षिण दिशेला ते झोपायला लागले. तिथं हळूहळू त्यांचं रिलेशनशिप बिल्टअप व्हायला लागलं, एकमेकांशी ॲडजस्टमेंट सुरू झाली. आणि एक साधारण 4-1 महिन्यानंतर ज्यावेळेस परत त्यांचा फीडबॅक मी घेतला तर ते म्हटले की नाही पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे, तर ह्यावर काय करता येईल. तर त्यांना म्हटलं तुम्हाला खरोखरच एकत्र राहण्याची इच्छा आहे का. तो म्हणे हो, कारण ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो, आम्ही ज्यावेळेस ऑफिसला जातो त्यावेळेस मात्र आम्हाला एकमेकांची ओढ ही लागलेली असते, परंतु घरामध्ये आल्यावरच जे काही डिस्टर्बन्स होतं त्याचाच हा सगळा परिणाम दिसतोय. मग ओव्हर द पिरियड नंतर त्यांना काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आल्या आणि त्यांनी ते घर विकलं. आणि मग वास्तुशास्त्राप्रमाणे चांगलं असलेलं त्यांना तर मी ईशान्येचा एंट्रन्स असलेलं घर घेण्याचा आग्रह केला, ज्यामुळे त्यांना साऊथ वेस्ट नैऋत्येला मास्टर बेडरूम मिळालं. त्यांच्या मुलांकरता नॉर्थ वेस्टची त्यांना बेडरूम मिळाली आणि किचन सुद्धा पूर्वेला मिळालं. आग्नेयला किचन नाही मिळालं, परंतु पूर्वेला त्यांना किचन मिळालं. तर तिथे आग्नेयचे थोडे काही ट्रीटमेंट आपण केल्या आणि नंतरचं लाईफ त्यांचं खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झालं. ज्या काय कुरबुरी होत्या त्या खूपच प्रमाणामध्ये कमी झाल्या आणि एक हॅपी लाईफ जगायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजेच काय होतंय की कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की जो काय परिणाम येतोय तो कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीमुळे येतोय, परंतु बऱ्याच वेळेस खरं कारण हे आपल्या वास्तूमध्येच लपलेलं असतं. तर अशा प्रकारे पत्रिका आणि वास्तुशास्त्र यांच्या माध्यमातून आपण घरातले रिलेशन देखील चांगलं करू शकतो. कारण वास्तुशास्त्र हे नेहमीच हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, पीस, सेफ्टी, करिअर, बिझनेस, रिलेशनशिप आणि मॅरेज या गोष्टी करता मदत करत असतं. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तु देवतेला घालूया अर्पण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 वास्तुप्रसाद.
डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.